एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुहास सर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। SST इन मराठी बाय सुहास सर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवायचा प्रयत्न करत आहे। ठीक आहे, चला आपण बघतो आहोत 10वीचं SSC बोर्डाचं पॉलिटिकल सायन्स मधला पहिला लेसन वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन। याच्यामध्ये आता हा जो मुद्दा आहे, हा जो पॉइंट आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, हा पॉइंट आहे राईट टू इन्फॉर्मेशन RTI 2005। तुमच्या समोर मुद्दा आहे, आय एम ऑन पेज नंबर 70 आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे कारण की याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे। क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर 2 बघा। एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट। तुमच्या हातामध्ये पुस्तक असलंच पाहिजे, पेन्सिल असली पाहिजे, कुठल्या तरी कलरचं एक पेन असलं पाहिजे। बघा इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट। स्पष्ट करा, एक्सप्लेन करा। आणि त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे राईट टू इन्फॉर्मेशन RTI। ठीक आहे, आणि हा मुद्दा खरंच मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे मुलांनो मुलींनो। असं नाही की याच्यावर फक्त क्वेश्चनच आलेला आहे आणि आपल्याला 2 मार्क 5 मार्क पाडायचेत आणि आपल्याला पास व्हायचे, चांगले मार्क पाडायचेत, एवढ्यासाठी नाहीये। तेवढ्यासाठी अभ्यास नका करू, आपल्या आयुष्यामध्येच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। ह्या मुद्द्यानं खूप मोठी क्रांती केलेली आहे आणि त्यामुळे हा मुद्दा शिकणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। बघा चला, राईट टू इन्फॉर्मेशन। ठीक आहे, मी इथून सुरू करतो। ठीक आहे, चला बघा, सिटीजन एम्पॉवरमेंट इज द इसेन्शियल कंडिशन ऑफ डेमोक्रेसी। सिटीजन म्हणजे काय असतं? सिटीजन म्हणजे असतं सिटीजन म्हणजे नागरिक, देशाचे नागरिक। मी या देशाचा नागरिक आहे, तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुमचे आई बाबा या देशाचे नागरिक आहे। सिटीजन एम्पॉवरमेंट म्हणजे त्यांना ताकद द्यायची, लोकांना ताकद द्यायची। कशी ताकद दिली बघा, पुढे कळेल तुम्हाला। इज द इसेन्शियल कंडिशन म्हणजे हे खूप गरजेचं आहे बाळांनो। इट इज नेसेसरी टू क्रिएट अपॉर्च्युनिटी फॉर सिटीजन्स पार्टिसिपेशन म्हणजे ना लोकांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे। लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे ते नरेंद्र मोदी तिकडे दिल्लीत बसून कारभार करतायत, ते एकनाथ शिंदे तिकडे मुंबईत बसून कारभार करतायत, ते वेगळे आपण वेगळे, आपला त्यांचा काय संबंध आहे, असं लोकांना वाटलं नाही पाहिजे। लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, लोकांना पण अपॉर्च्युनिटी मिळली पाहिजे। अँड इंटरॅक्शन विथ दी गव्हर्नमेंट। मला नरेंद्र मोदींसोबत बोलायचंय, मला या देशाच्या प्राईम मिनिस्टर सोबत बोलायचंय, मला या देशाच्या राज्याच्या चीफ मिनिस्टर सोबत बोलायचंय। मला बोलता येतं का रे? बोलता येतं ना, डेफिनेटली बोलता येतं। त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, काही प्रोटोकॉल आहेत, काही प्रोसेसेस आहेत, त्याच्या थ्रू गेलो तर मला नक्कीच बोलता येतं। बरोबर आहे का? आणि हे बोलता आलं पण तर पाहिजे। जर आपला त्यांचा संवादच नाही राहिला, जर त्यांना कळे ना काय खाली चाललंय ना आपल्याला कळे ना वर काय चाललंय, तर काय होईल? सगळा सावळा गोंधळच होईल ना। पुढे बघा, इन्क्रीज्ड कम्युनिकेशन बिटवीन सिटीजन्स अँड गव्हर्नमेंट। कम्युनिकेशन संवाद, आणि संवाद हा नेहमी 2 वे असतो, 1 वे नसतो। संवाद 1 वे जे असतं ना ते भाषण असतं, बरोबर आहे का? म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की तुम्ही कमेंट करा, तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला तुमच्या शंका कमेंटमध्ये विचारा, मी अजून वेगवेगळे व्हिडिओज बनवीन त्या गोष्टीसाठी। ठीक आहे, इन्क्रीज्ड कम्युनिकेशन बिटवीन सिटीजन अँड गव्हर्नमेंट हेल्प इन स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी। काय होईल हे बघा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो। ठीक आहे, संवादाचं एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो। तुमचं घर आहे, तुमच्या घरामध्ये आई बाबा, तुमचे भाऊ बहीण आहेत, बरोबर आहे का? जर तुमच्या आई बाबांमध्ये संवादच नसेल, जर तुमच्या आई बाबांशी बोलत नाहीये, बाबा आईशी बोलत नाहीयेत, आई बाबा लहान मुलांशी तुमच्याशी बोलतच नाहीये, सगळ्यांचं आपलं आपलं चाललंय, चालेल का रे हे घर? असं काय होईल त्या घरामध्ये? कुणाचं कुणाशी काही मेळ नाही, असं चालू शकतं का? नाही ना। एक घर चालायसाठी सगळ्यांमध्ये संवाद असणं गरजेचं आहे। मग एक देश चालण्यासाठी, एक राज्य चालण्यासाठी लोकांच्या मध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये संवाद असणं गरजेचं नाहीये का? नक्कीच गरजेचं आहे, डेफिनेटली गरजेचं आहे। ठीक आहे, साध्या सोप्या उदाहरणांवरूनच आपल्याला हे सगळं शिकायचंय। इन बिल्डिंग रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट बिटवीन देम। जर मला असं वाटलं की अरे प्राईम मिनिस्टर माझ्याशी बोलले, जर चीफ मिनिस्टर पर्यंत माझं बोलणं जातंय, तरच मला विश्वास बसेल ना की ते माझ्यासाठी काहीतरी करतील। जर माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाहीये, माझ्या समस्या माझी दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाहीये, तर ते काय करणार आहेत माझ्याविषयी? साधी गोष्ट आहे। पुढे बघा चला, सिटीजन्स हॅव अ राईट टू नो अबाउट द फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट। लोकांना अधिकार आहे, राईट
अधिकार आहे लोकांना की गव्हर्नमेंट काय करतंय हे जाणून घ्यायचा, त्यांना जाब विचारायचा, त्यांना प्रश्न विचारायचा. असं नाही की भाऊ तुम्ही फक्त 5 वर्षात एकदा वोट टाकले की तुमचा विषय संपला, असं नाहीये भाऊ. हा, चला पुढे बघा. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गेव द राईट टू इन्फॉर्मेशन टू सिटीजन्स. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी गेव द राईट अधिकार दिलेला आहे. कुणाला? राईट टू इन्फॉर्मेशन. कोणता अधिकार दिलेला आहे? माहितीचा अधिकार दिलेला आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती. आता कशाची माहिती काढायची बघा बरं का, मी पुढे सांगणार आहे. टू द सिटीजन्स म्हणजे सामान्य नागरिकांना, म्हणजे तुम्हाला आणि मला तो अधिकार आहे. सिटीजन्स ऑफ इंडिया भारताच्या नागरिकांना तो अधिकार आहे. कोणता? बघा बरं का, मी नेक्स्ट पेजवर आपण जाऊया. अरे थांबा थांबा थांबा, नेक्स्ट पेज नाही, त्याच पेजवर इकडं पुढं 2 मध्ये मी आहे आता. मला असं वाटतं की आता मला जागा थोडीशी सोडावी लागेल. चल भाऊ इकडे येऊन बस. ठीक आहे, दिसते. टू एन्श्युअर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. टू एन्श्युअर ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? पारदर्शकता. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. विच आर दी हॉलमार्क ऑफ गुड गव्हर्नन्स. हे बघा, आता हे तुम्हाला काय माहिती का, हे तुम्हाला हे फार क्रिटिकली जायची गरज नाहीये. मी तुम्हाला साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये समजून सांगतो. ठीक आहे. तुमचं घर आहे, बरोबर आहे का? तुमच्या घरासमोर एक रस्ता आहे, बरोबर आहे का? तो रस्ता कुणी बांधलाय तुम्हाला माहिती आहे का रे? ठेकेदार असतात, वेगवेगळे ठेकेदार असतात. तो रस्ता कुणी बांधलाय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. पण हे तुम्ही माहिती करू शकता का? हा, करू शकता. तुमच्या गावामध्ये ब्रिज असेल, ब्रिज, तो ब्रिज कुणी बांधलाय ह्याची तुम्ही माहिती काढून घेऊ शकता का? माहिती करून घेऊ शकता ना. समजा फुटपाथ बांधलाय कुणीतरी, अमुक अमुक एखादा ठेकेदार असतो, तर त्याची नाव माहिती करून घेऊ शकता का? करून घेऊ शकता, बरोबर आहे का? डिवायडर कुणी बांधला, त्याच्यावर झाडं कुणी लावली, गार्डन कुणी बांधलं, हे कुणी केलं काय? समजा एखादा तुमच्या घरासमोरचा एखादा रस्ता आहे आणि तो रस्ता, त्या रस्त्यावर 1760 खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये ऍक्सिडेंट होत आहेत, लोक मरतायत. तो खड्डा कोणत्या ठेकेदाराने बांधला? हा, जर त्या रस्त्यावर खड्डे पडलेत म्हणजे त्या माणसाने त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्यानं त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत आणि त्या पैसे खाल्लेल्या माणसाचं नाव आपल्याला कळू शकतं का? हो, कळू शकतं. आणि ते कुठून कळू शकतं? हे बघा, यातनं कळू शकतं, राईट टू इन्फॉर्मेशन मधून. ॲज सिम्पल ॲज दॅट. हे पार तुम्ही ह्याच्या पार काही ह्या किचकट लँग्वेजमध्ये जाऊ नका आणि त्या किचकट लँग्वेजला घाबरू नका. मी आहे ना तुम्हाला साध्या सोप्या आणि सरळ मराठी भाषेमध्ये शिकवायला. बघा बरं का, राईट टू इन्फॉर्मेशन हॅज मेड द गव्हर्नमेंट मोर ट्रान्सपरंट. पारदर्शक झालं. समजा एखादं टेंडर काढलं, समजा एखाद्या गावामध्ये एखादा ब्रिज आहे किंवा एखादा फॉर एक्झाम्पल एखादा हायवे, त्या हायवेचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं हे जर लोकांना कळालं, जर त्या कॉन्ट्रॅक्टरला जर ह्या गोष्टीची भीती असेल की अरे आपलं नाव लोकांपर्यंत जातंय बरं का, हा रस्ता बांधणारा माणूस कोण आहे हे जर लोकांना माहिती आहे तर तो माणूस काय करेल? जरा घाबरेल का नाही? चांगला रस्ता बांधेल, जरा लोकांच्या भीतीपोटी का होईना, चला काही का असं ना, पण तो माणूस चांगला रस्ता बांधेल, बरोबर आहे का? ह्यानं काय झालं? ह्यानं ट्रान्सपरन्सी वाढली, ह्यानं पारदर्शकता वाढलेली आहे. अँड हॅज रेड्यूस द एलिमेंट ऑफ सिक्रेसी. आता इथं तुम्ही क्वेश्चन नंबर 2 मधला, क्वेश्चन नंबर 2 मधला 2 बघा बरं का. क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे चूक आहे का बरोबर आहे हे सांगायचंय. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. ट्रू असेल तरी तुम्हाला रिझन द्यायचे, फॉल्स असेल तरी रिझन द्यायचंय. ह्याच्यामध्ये बघा बरं काय आहे. क्वेश्चन नंबर 2, सिक्रेसी इन द वर्किंग. सिक्रेसी म्हणजे काय? गोपनीयता. गोपनीयता इन द वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट हॅज इन्क्रीज्ड. वाढली आहे का ड्यू टू राईट टू इन्फॉर्मेशन? नाही, गोपनीयता वाढलेली नाहीये, गोपनीयता कमी झालेली आहे बाळांनो. तुम्ही मला एक गोष्ट सांगा ना, की समजा एखादा रस्ता आहे, मी रस्त्याचं उदाहरण का देतो? सिंपल पद्धतीने तुम्ही समजावं म्हणून मी रस्त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. एखादा रस्ता कुणी बनवलेला आहे हे काही गुपित राहिलेलं नाहीये ना. 5-50 वर्षांपूर्वी कळत नव्हतं की कोणतं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालंय. आज कळतं ना कोणतं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालेलं आहे.
एखादा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत, तो आपल्याला कळतं ना कोणत्या माणसानं भ्रष्टाचार केलेला आहे, त्याचं नाव कळतं ना आपल्याला. मग सिक्रेसी वाढलेली आहे का? नाही. गोपनीयता वाढलेली आहे का? नाही, गोपनीयता कमी झालेली आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. आलं का? तुमच्या लक्षात आलं का? चला परत आता इकडे या मुद्द्यावर पेज नंबर 70 वर या. हॅज रेड्यूस द एलिमेंट ऑफ सिक्रेसी. आता मी पुढच्या पॅरेग्राफकडे आलेलो आहे. हे बघा इथं हे सिलेक्ट केलेलं. आफ्टर द इयर 2000 सालानंतर द होल अप्रोच टुवर्ड्स डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हॅज चेंज. म्हणजे खूप मोठे बदल व्हायला लागले. कधीपासून? 2000 सालानंतर. काय झाले? डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आर कन्सिडर्ड ॲज राईट्स ऑफ सिटीजन. हे बघा, राईट म्हणजे काय? राईट्स हा अधिकार आहे. हा अधिकार उपकार नाही करत आहे गव्हर्नमेंट आपल्याला. फॉर एक्झाम्पल काय आहे, बेसिक गोष्टी असतात, त्या गोष्टी आपल्याला मिळणं हा आपला अधिकार आहे. हा आपला अधिकार आहे. तुम्हाला कळतंय का माझा मुद्दा? मला काय म्हणायचं आहे? अकॉर्डिंगली त्या पद्धतीनं सिटीजन्स इन इंडिया हॅव गॉट राईट टू इन्फॉर्मेशन. म्हणजे हा त्यांना अधिकार मिळाला, इन्फॉर्मेशनचा अधिकार आहे, माहिती तुम्ही काढू शकता, एज्युकेशनचा अधिकार आहे. बरोबर आहे का? 10वी पर्यंतच तर कंपल्सरीच केलेलं आहे. तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं आहे का? तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. फूड सिक्युरिटी, एक चांगलं अन्न मिळणं हा तुमचा अधिकार आहे, प्रत्येक सिव्हिलियनचा अधिकार आहे. दीज राईट्स हॅव स्ट्रेंथन डेमोक्रेसी इन इंडिया. म्हणजे ह्यानं काय केलं? ह्या राईट्सनं इंडियन डेमोक्रेसी जी होती त्याला बळकटी दिली, त्याला ताकद दिलेली आहे. समजलंय का? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. खूप चांगले इम्पॅक्ट यानं गव्हर्नमेंट म्हणजे यानं इंडियन सोसायटीवर टाकलेले आहेत. ठीक आहे. चला हे तर झालं पुस्तकामध्ये लिहिलेलं. ह्याच्यानंतर पुस्तकाच्या बाहेरच्या मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो. राईट टू इन्फॉर्मेशन खूप सोपं केलेलं आहे. 10 रुपयाचं एक तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं आणि 10 रुपयाचा एक फॉर्म भरावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळू शकतं. कुठली पण तुम्ही गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही विचारू शकता कुठलाही मुद्दा की अमुक एखादं गव्हर्नमेंट, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटनी समजा विमानं खरेदी केली, हा, तर ती किती रुपयाला खरेदी केली, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरकडनं खरेदी केली, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतात. किंवा समजा कोणती पण गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकते. त्याच्यानंतर पण खरी परिस्थिती अशी आहे का? तर खरी परिस्थिती अशी नाहीये. आपला भारत, मेरा भारत महान, ह्याच्यामध्ये मेरा भारत महान तर आहे, पण इथं 100 में से 99 बेईमान आहेत. बरोबर आहे का? 100 99 लोक इथं भ्रष्टाचारी आहेत, बेईमान आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो आता याची खरी परिस्थिती काय सांगतो. 3 लाख केसेस पेंडिंग आहेत. 3 लाख केसेस म्हणजे समजा मी एखादा प्रश्न विचारला तर ती एक केस झाली. अशा 3 लाख केसेस ह्या भारतामध्ये पेंडिंग आहेत राईट टू इन्फॉर्मेशनच्या. आणि त्यातल्या म्हणजे वाईट परिस्थिती आहे, वाईट परिस्थिती. ह्या 3 लाख केसेस मधल्या 1 लाख केसेस तर महाराष्ट्रामध्येच आहेत जे पेंडिंग आहेत. म्हणजे आपण एखादा प्रश्न विचारतो आणि तो वर्षानुवर्ष त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तरच मिळत नाही. म्हणजे नाही का, गव्हर्नमेंटनी एक आपल्या पुढं काय म्हणतात त्याला, एक गोष्ट तर दिलेली आहे पण ती चालतच नाही. हे असं काहीतरी विचित्र आहे सगळं. आणि केस लागायला तर किती वेळ लागतो. वर्स्ट आहे वेस्ट बेंगॉलमध्ये एक प्रश्न जर विचारला राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये, समजा एखादा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर द्यायला किती दिवस लागतात? 24 वर्ष आणि 3 महिने ऑन एन ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतोय. हा असला तर आपला देश आहे. हा, त्यामुळं काय होतं माहिती का की हे अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन वगैरे वगैरे हे सगळं तसं बघायला गेलं ना तर हे फक्त दिखाव्यापुरतंच राहतं. ह्याचा काही फार मोठा इम्पॅक्ट समाजावर होत नाही. थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो, पण समाजावर इम्पॅक्ट जर होत असेल, 100 एका माणसाला जर फायदा होत असेल तर ती सिस्टीम बकवास आहे. बरोबर आहे का? 100 5% किंवा 100 5 किंवा 10 माणसांना जर फायदा होत असेल आणि 100 90 माणसांना फायदा होत नसेल तर ती सिस्टीम बकवास आहे. जर 100 90 माणसांना त्याचा फायदा होत असेल, 95 माणसांना फायदा होत नसेल आणि 2-5 फायदा होत असेल
90 किंवा 95 माणसांना फायदा होत असेल आणि 2-5% 10% माणसांना त्याचा फायदा होत नसेल तर आपण समजू शकतो की ती सिस्टीम चांगली आहे. ठीक आहे, शेवटी माणसं आहेत, कोणी देव नाहीये इथं, काहीतरी कुठंतरी चूक होणारच आहे हे आपण समजू शकतो. ठीक आहे, पण आपल्याला त्याचा सारासार विचार करावा लागेल. हा मुद्दा होता राईट टू इन्फॉर्मेशन RTI 2005. ठीक आहे, कसा वाटला मुद्दा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स मधूनच मला कळणार आहे की तुम्हाला हे सगळं कळतंय का नाही कळतंय. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या चॅनल बद्दल सांगा. आपला चॅनल आता खूप छोटा आहे. आता आज 12 ऑगस्ट 2024 मी बोलतोय. आज फक्त आपल्याकडे 20-21 सबस्क्रायबर आहेत. हे सबस्क्रायबर कधी वाढतील? ज्यावेळी तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या चॅनल बद्दल सांगाल तेव्हा. ठीक आहे, आणि तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंट्समध्ये विचारा. मी प्रयत्न करीन त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला. चला, आत्तापुरतं टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.